सर्वायकल कॅन्सर म्हणजे नक्की काय आहे, त्याचे काय सिम्पटम्स आहे, सर्वायकल कॅन्सर नेमका कशामुळे होऊ शकतो, कोणत्या एज ग्रुपमध्ये होऊ शकतो, या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात प्रथम जाणून घेऊयात की सर्व्हिक्स म्हणजे काय. सर्व्हिक्स यालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. बहुतेक सस्तन प्राण्यांच्या स्त्री प्रजनन प्रणालीमधील गर्भाशयाचा जो खालचा भाग असतो त्याला सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशय ग्रीवा असे म्हणतात. त्याची लांबी साधारणतः 2 ते 3 सेंटीमीटर असते आणि ते दंडगोलाकार असते. गर्भाशय ग्रीवा ही गर्भाशयाची पोकळी आणि योनीच्या लुमेनला जोडत असते. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या गर्भाशयाकडच्या भागाला इंटरनल ओस आणि योनी मार्गाच्या उघड्या भागाला एक्सटर्नल ओस असं म्हणतात. आता जाणून घेऊयात की ह्या गर्भाशय ग्रीवेचे म्हणजे सर्व्हिक्सचे काय काम असते. दर महिन्याला मासिक पाळीच्या वेळेस जो रक्तस्राव होतो, गर्भाशयामधून होणारा हा रक्तस्राव योनीमध्ये या गर्भाशय ग्रीवेच्याच मार्फत टाकला जातो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा रोल म्हणजे जे शुक्रजंतू असतात ते गर्भाशय ग्रीवेमार्फत फॅलोपियन ट्यूब आणि गर्भाशय पिशवीपर्यंत पोहोचवले जातात. गर्भाशय ग्रीवेमध्ये जे म्युकस सिक्रेट होतं ते कमी ॲसिडिक असतं, त्यामुळे शुक्रजंतू हे इझिली गर्भाशयामध्ये पास होऊ शकतात. योनी मार्गाद्वारे जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा गर्भाशय ग्रीवेचा खूप मोठा रोल असतो. त्यावेळेस सर्व्हिक्स हे 10 सेंटीमीटरपर्यंत डायलेट होते आणि ज्यामुळे डिलिव्हरी ही व्यवस्थित होते. गर्भाशय ग्रीवेमुळे योनीमध्ये ठेवलेले टॅम्पनसारखे पदार्थ गर्भाशयामध्ये जाण्यापासून प्रिव्हेंट करते. गर्भाशय ग्रीवा ही ग्लॅन्डुलर सेल्स आणि स्क्वॅमस सेल्सपासून बनलेली असते. साधारणतः गर्भाशय ग्रीवेचे कोणते कोणते व्याधी होऊ शकतात तर सर्वायकल कॅन्सर, सर्वायकल डिस्प्लेसिया, सर्व्हिसायटिस, सर्वायकल पॉलिप, फायब्रॉइड आणि सिस्ट, सर्वायकल एक्ट्रोपियॉन, तसेच सर्वायकल इन्सफिशियन्सी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीच्या आधीच सर्व्हिक्स ओपन होते. त्यानंतर प्लॅसेंटा प्रेविया. आता जाणून घेऊयात सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय. तर गर्भाशय ग्रीवेचा कॅन्सर यालाच सर्वायकल कॅन्सर असे म्हणतात. सर्व्हिक्सच्या ठिकाणी जेव्हा कॅन्सर सेलची ग्रोथ होते तेव्हा त्याला सर्वायकल कॅन्सर असे म्हणतात. ह्याच्या सुरुवातीलाच जे आपलं गर्भाशय ग्रीवा असते ती प्री कॅन्सरस सेल्समध्ये बदलायला सुरुवात होते. सर्वच प्री कॅन्सरस सेल्स ह्या कॅन्सर करत नाहीत, परंतु काही प्रॉब्लेमॅटिक सेल्स असतात ज्या कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. आता जाणून घेऊयात की सर्वायकल कॅन्सरचे किती प्रकार आहेत. तर यामध्ये स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि ॲडेनोकार्सिनोमा. तिसरा प्रकार हा मिक्स असतो. 80 ते 90% सर्वायकल कॅन्सर हे स्क्वॅमस सेल कार्सिनोमामुळे होतात आणि 10 ते 20% कॅन्सर हे ॲडेनोकार्सिनोमा असतात. वयाच्या 30 ते 45 वर्ष वयोगटामध्ये सर्वायकल कॅन्सर हा बघितला जातो. याचं डायग्नोसिस हे खूप उशिरा केलं जातं कारण की याचे सिम्पटम्स हे खूप उशिरा लक्षात येतात. त्यामुळे सुरुवातीला या सर्वायकल कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही खूप जास्त होती, परंतु आजकाल वेळोवेळी करणाऱ्या स्क्रीनिंग तसेच HPV व्हॅक्सिनमुळे हा मृत्यूदर कमी झाला आहे. आता जाणून घेऊयात सर्वायकल कॅन्सरचे काय लक्षणं आहेत. यामध्ये बऱ्याच जणांना भूक लागत नाही, त्यांची भूक मंदावते,
तसेच त्यांना थकवा जाणवतो. ओटीपोटामध्ये अधूनमधून दुखत असते. अचानकरित्या काही न करता वजन कमी होते. इंटरकोर्स केल्यानंतर किंवा मेन्स्ट्रुअल पिरियड्सच्या 2 सायकलच्या मध्ये म्हणजे 2 पाळींच्या मध्ये कधीही ब्लिडिंग होते किंवा मेनोपॉज नंतर सुद्धा कधीही व्हजायनल ब्लिडिंग होते. महिन्याला येणाऱ्या पाळीच्या दरम्यान खूप हेवी फ्लो असतो आणि तो जास्त दिवस राहतो. म्हणजे साधारणतः 5 दिवस राहणारा फ्लो हा 10 दिवस 15 दिवस असा राहतो. अशा स्त्रियांची आतमधून जेव्हा तपासणी करतो तेव्हा देखील ब्लिडिंग होते. बऱ्याच वेळा व्हजायनल डिस्चार्ज बघितले जातात, ज्याला खराब असा वास असतो, दुर्गंध असतो. जर हा सर्वायकल कॅन्सर आजूबाजूला जर पसरला तर यामध्ये काय लक्षणं दिसतात? जर सर्वायकल कॅन्सर युरिनरी ब्लॅडरपर्यंत पोहोचला तर त्यामुळे लघवी करताना दुखते, तसेच कधीकधी लघवी वाटे रक्त देखील पडते. जर हा सर्वायकल कॅन्सर मागच्या साईडला आतड्यांकडे पोहोचला तर बऱ्याच जणांना जुलाब होतात, तसेच गुदावाटे रक्त पडतं. बऱ्याच जणांना हलकं बॅकएक असतं, म्हणजे पाठ दुखत असते, पायावर सूज असते, अधूनमधून पोटात किंवा ओटीपोटामध्ये दुखत असतं. जर तुम्हाला यापैकी 3 सिम्पटम जरी दिसले, जसं की ॲबनॉर्मल ब्लिडिंग म्हणजे पाळीच्या कधीही ब्लिडिंग होणं किंवा कुठल्याही प्रकारची ब्लिडिंग होणं, योनीद्वारे कुठल्याही प्रकारचा डिस्चार्ज होणं, तसेच किंवा आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचा अचानक एखादा बदल दिसणं, तेव्हा तुम्ही आपल्या जवळच्या गायनेकॉलॉजिस्टला, स्त्रीरोग तज्ज्ञाला नक्की दाखवा. आता आपण जाणून घेऊयात की सर्वायकल कॅन्सरचे काय काय कारणं आहेत. तर सर्वात प्रथम त्याचा जो व्हायरस आहे त्याला HPV व्हायरस असं म्हणतात, ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. तर हा व्हायरसमुळे सर्वायकल कॅन्सर होतो. तर हा व्हायरस का पसरतो? तर जास्त करून सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनद्वारे हा HPV व्हायरस पसरला जातो. बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये HPV व्हायरस हा आढळला जातो, परंतु आपल्या बॉडीची इम्युनिटीद्वारे याच्यासोबत आपल्याला लढायची शक्ती मिळते, जेणेकरून त्याचं इन्फेक्शन होत नाही, म्हणजे कॅन्सरमध्ये त्याचं परिवर्तन होत नाही. परंतु जेव्हा आपली बॉडी, आपलं शरीर याचा प्रतिकार करायला असमर्थ ठरतं, तेव्हा ह्या व्हायरसमुळे आपले जे सर्व्हिक्सच्या सेल्स असतात त्या कॅन्सर सेल्समध्ये बदलू शकतात. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ह्यामध्ये आपल्याला सुरुवातीला कसं समजणार, काही पोटात दुखते की काय होते? तर सुरुवातीला जेव्हा कॅन्सर सेल्सची ग्रोथ होते तेव्हा पोटामध्ये अजिबात दुखत नाही किंवा आपल्याला फीलसुद्धा होत नाही. परंतु जसा हा कॅन्सर प्रोग्रेस होतो, वाढायला लागतो, आजूबाजूच्या टिश्यूमध्ये, ऑर्गनमध्ये पसरायला लागतो, तेव्हा मात्र आपल्याला ओटीपोटामध्ये त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात. हलकं दुखायला लागतं, लघवीच्या वेगवेगळ्या तक्रारी बघायला मिळतात. जर आपल्याला हे सिम्पटम्स उशिरा कळत आहे तर मग सुरुवातीला कळावं यासाठी काय करायचं, कसं डायग्नोज करायचं की सर्वायकल कॅन्सर आहे की नाही आहे? तर जनरली यासाठी काही टेस्ट असतात, त्याला पॅप्समियर टेस्ट आणि HPV टेस्ट असं म्हटलं जातं. सर्वायकल कॅन्सर हा खूप हळूहळू वाढतो आणि त्याला खूप वर्ष लागतात की पूर्णपणे कॅन्सरमध्ये कन्वर्ट व्हायला. तर आपण रेग्युलरली आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन स्क्रीनिंग करावी, म्हणजे यामध्ये पॅप्स टेस्ट करावी. यामध्ये आपली जी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे ती सर्व्हिक्सचा म्हणजे गर्भाशय ग्रीवेपासून काही सेल्स घेणार आणि त्या एक्झामिनेशनसाठी लॅबमध्ये पाठवणार. त्यामध्ये आपल्याला काही प्री कॅन्सरस साइन्स दिसतात का, काही इरेग्युलर सेल्स दिसतात का, याची तपासणी केली जाते. आणि त्या टेस्टमध्ये जर काही डाऊट वाटला तर सर्व्हिक्सची बायोप्सी केली जाते. त्यानंतर HPV टेस्ट, यामध्ये सुद्धा आपल्याला सर्व्हिक्सच्या काही सेल्स घेतल्या जातात आणि त्या चेक करायला पाठवल्या जातात. त्याच्यामध्ये HPVचं इन्फेक्शन आहे की नाही आहे हे रूल आऊट केलं जातं.
जर बायोप्सीमध्ये आपलं कन्फर्म झालं की कॅन्सर आहे, तर त्याच्यानंतर पुन्हा काही टेस्ट दिल्या जातात. त्याच्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनीची फंक्शन टेस्ट, तसेच बाकीच्या ज्या काही थोड्याशा ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट केल्या जातात. ब्लॅडरचा, रेक्टमचं, ॲबडॉमिनल कॅव्हिटीचा एक्सरे केला जातो. आता जाणून घेऊयात की सर्वायकल कॅन्सरच्या काय काय स्टेजेस आहेत. तर सगळ्यात पहिल्या स्टेजमध्ये तो सर्व्हिक्सपर्यंतच मर्यादित असतो. तो एकदम कमी प्रमाणात असतो आणि तो स्प्रेडसुद्धा होत नाही. दुसऱ्या स्टेजमध्ये तो गर्भाशयापर्यंत जाऊ शकतो, वाढू शकतो, स्प्रेड होऊ शकतो. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये तो आपल्या योनी मार्गापर्यंत पसरतो. तसेच पेल्विक वॉलपर्यंत तो पसरू शकतो. त्याच्यामध्ये युरेटरसुद्धा किंवा आजूबाजूचे जे लिम्फ नोड आहे त्याचासुद्धा समावेश असू शकतो. चौथ्या आणि शेवटच्या स्टेजमध्ये सर्वायकल कॅन्सर हा ब्लॅडर, रेक्टम आणि आजूबाजूचे जे आपले बॉडी पार्ट आहेत त्यापर्यंत पसरतो. बऱ्याच वेळा हा कॅन्सर आपल्या हाडांपर्यंत आणि फुफ्फुसांपर्यंतसुद्धा पसरू शकतो. आपल्याला कॅन्सर आहे की नाही आहे हे आपण स्वतः समजू शकतो का? तर अजिबात नाही. यासाठी आपल्याला मी सांगितलेल्या टेस्ट आणि बायोप्सी ह्या कराव्याच लागतात. किंवा सुरुवातीचे लक्षणं हे कमी प्रमाणात असतात आणि अगदी माइल्ड असतात. तेव्हा जर तुम्ही आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञाला दाखवलं तर त्या मात्र ओळखू शकतील आणि मग त्यानंतर पुढची ट्रीटमेंट केली जाऊ शकते. आता जाणून घेऊयात की सर्वायकल कॅन्सर कुणाकुणाला होऊ शकतो किंवा कुणाला होण्याचे जास्त चान्सेस असतात. रेग्युलरली 5 वर्षापेक्षा जास्त कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या खाणाऱ्यांमध्ये हा कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. लवकर लग्न करणं म्हणजे पाळी यायच्या 1 वर्षाच्या आत लग्न करणं, त्यानंतर 18 वर्षाच्या आत सेक्स्युअली ॲक्टिव्ह असणं, 3 पेक्षा अधिक प्रेग्नन्सी राहणं, त्यानंतर फॅमिली हिस्ट्री असेल तर म्हणजे आपल्या घरामध्ये कुणाला कॅन्सर होऊन गेलं असेल तर त्या फॅमिलीमधील इतर लोकांना देखील कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर एकापेक्षा अधिक पार्टनरसोबत इंटरकोर्स करणे, इम्युनिटी कमी असणे म्हणजे रोगप्रतिकारशक्तीच कमी असणे. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे कॅन्सरसोबत आपल्या पेशी फाईट करू शकत नाही. त्यानंतर स्मोकिंगसुद्धा अनेक कॅन्सरचा कारण मानला गेला आहे. स्मोकिंग करणारा आणि त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींनासुद्धा यामुळे कॅन्सरचा धोका होऊ शकतो. योनी मार्गाची व्यवस्थित सफाई न ठेवणे, त्यामुळे इन्फेक्शन होऊन त्याचा परिणाम पुढे पॅपिलोमा व्हायरससारखा इन्फेक्शनही होऊ शकतं आणि जेणेकरून कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. ओबेसिटी, स्थूलता यामध्ये सुद्धा सर्वायकल कॅन्सर बघण्यात येतो. आता जाणून घेऊयात की सर्वायकल कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल. तर सर्वात प्रथम आपलं रेग्युलर चेकअप करावं, रेग्युलर स्क्रीनिंग करावी. 35 ते 44 वयोगटामध्ये सर्वायकल कॅन्सरचे चान्सेस हे जास्त असतात. म्हणून वयाच्या 30व्या वर्षानंतरच आपल्या गायनॅकॉलॉजिस्टकडे, स्त्रीरोगतज्ञाकडे जाऊन आपली स्क्रीनिंग करून घ्यावी. त्यानंतर HPV विरोधी व्हॅक्सिनसुद्धा अवेलेबल आहे. हे व्हॅक्सिन कधी लावावं तर वयाच्या 11-12व्या वर्षी पहिलं व्हॅक्सिन लावावं. 21 ते 29 वयोगटातील स्त्रियांनी प्रत्येक 3 वर्षाला पॅप स्मेअर टेस्ट करून घ्यावी. तसेच 30 ते 65 वयोगटातील स्त्रियांनी देखील पॅप स्मेअर टेस्ट करावी किंवा HPV टेस्ट प्रत्येक 5 वर्षाला करावी. स्मोकिंग करत असेल तर स्मोकिंग ताबडतोब बंद करावी. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनासुद्धा स्मोकिंगपासून लांब ठेवावं.
तंबाखूमध्ये बरेचसे कार्सिनोजेन्स असतात, त्यामुळे कोणताही जो कॅन्सर आहे तो स्मोकिंगमुळे होण्याचा जास्त चान्स असतो. आपल्या योनी प्रदेशाची स्वच्छता ठेवावी आणि योनी प्रदेश हा नेहमी हेल्दी असावा. पाळीशी संबंधित कुठलीही तक्रार असेल तर हयगय न करता ताबडतोब आपल्या जवळच्या स्त्रीरोग तज्ज्ञाला किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरला सांगावं. बऱ्याच जणांना अंगावरून पांढरं पाणी जाण्याचा त्रास असतो, तो सुद्धा सर्वायकल कॅन्सरमुळे असू शकतो. तेव्हा अशा वेळेससुद्धा त्याची योग्य ती ट्रीटमेंट करून घ्यावी. मेनोपॉजनंतर जर ब्लिडिंग झाली तर ताबडतोब आपल्या फॅमिली डॉक्टरला कळवावं. मेनोपॉजनंतर सर्वायकल कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. शारीरिक संबंध ठेवताना विशेष काळजी घ्यावी, जेणेकरून सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन होणार नाही, ज्याचं परिवर्तन पुढे चालून कॅन्सरमध्ये सुद्धा होऊ शकतं. जर तुमचं वजन वाढलेलं असेल, स्थूलता असेल तर वजन कमी करावं, कारण की वाढलेल्या वजनामुळे फक्त कॅन्सरच नाही तर बरेचसे विकार होण्याची संभावना असते. आता जाणून घेऊयात, जर कॅन्सर झाला तर त्याची काय ट्रीटमेंट आहे. तर सुरुवातीला आपल्याला कॅन्सर लक्षात येत नाही, परंतु जेव्हा लक्षात येईल तेव्हा कॅन्सर सेंटरमध्ये जाऊन त्यामध्ये रेडिएशन, केमोथेरपी, सर्जरी, त्यानंतर टार्गेटेड थेरपी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी एक इम्युनोथेरपी केली जाते. तेव्हा मैत्रिणींनो, स्वतःची काळजी घ्या, स्वतःचं आरोग्य सांभाळा, हेल्दी खा आणि हेल्दी रहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.